तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। ग्रामपंचायत स्वामी चिंचोलीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचा प्रथम दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ पूनम मदने यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वही पेन वाटप करण्यात आले। यावेळी उपसरपंच प्रकाश होले, प्रभाकर कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे, मच्छिंद्र मदने, गजानन पवळ, मुख्याध्यापक दीपक वाघ, आशा वाघ, वर्षा मोहिते, सतीश वेताळ, लहू वेताळ, साईनाथ मदने आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी सरपंच पूनम मदने यांनी विद्यार्थी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। दीपक वाघ, मच्छिंद्र मदने यांनी मनोगत व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला। त्याचीच अंमलबजावणी म्हणून विद्यार्थी दिनाची प्रेरणा सर्व विद्यार्थ्यांनी या दिवसाच्या निमित्ताने मिळणार आहे। श्रीमती स्वाती लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी स्वामी चिंचोली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी दिन साजरा होत आहे। विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। सौ पूनम मदने, सरपंच स्वामी चिंचोली। सदस्य प्रतिनिधी वेताळ सर आणि सर्वच शिक्षक बंधू भगिनी यांना माझा नमस्कार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांना त्या काळामध्ये वर्गात बसू दिलं जायचं नाही। आज असं आहे का कोणाला की बाबा वर्गात बसू दिलं जात नाही म्हणून? नाही की नाही, सगळेजण आपण आतमध्ये बसतो की नाही वर्गामध्ये। पण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं का तर तुम्ही खालच्या जातीचे आहात म्हणून। पण आता असं नाही ना, आता सगळ्यांना आपण वर्गामध्ये बसवतो, सगळ्यांना शिकवतो, सगळ्यांना शिक्षण मिळतं की नाही? तर ते कुणामुळे मिळतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। आणि आपला जो काही नियम आहे बाबा शाळेमध्ये, तुम्ही किती वाजता येता सगळेजण? शाळा किती वाजता सुटते? 5 वाजता सुटते की नाही? हा जो नियम आहे शाळेचा 10 ते 5 आपण शाळेमध्ये आलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे। हा नियम कुणी घालून दिला आपल्याला? तर भारतीय संविधानाने। आणि भारतीय संविधान कुणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आज या ठिकाणी आपण विद्यार्थी दिवस का साजरा करतोय? का तर तुम्ही विद्यार्थ्यांनी खूप शिकलं पाहिजे, खूप मोठं झालं पाहिजे। सगळ्यांनी आपल्यातल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे। या असं बघा, माझी अपेक्षा होती की असं विद्यार्थ्यांसारखं आपण जसं बसतो ते असेच कार्यक्रम होत असायचे। पुढे मी खाली असायचो, गावचे सरपंच पुढे असायचे, ग्रामसेवक पुढे असायचे, शिक्षक अशी उभे असायचे आणि असाच मी खाली बसलेला असायचो। त्यावेळेस माझी एक अपेक्षा असायची आपण पण असं एक चांगलं काम करून मोठं झाल्यावर असंच विद्यार्थी शाळेमध्ये येऊन शाळेमध्ये मुलांना शाळेला सगळ्या भौतिक सुविधा द्याव्यात। तर ती एक माझी आज अपेक्षा मनापासून पूर्ण झाली। आणि ही अपेक्षा पूर्ण व्हायची असेल तर अगोदर विद्यार्थी व्हावं लागतो। आणि विद्यार्थी झाला तर तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आधी शिक्षण घ्यावं लागतं। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।